नमस्कार मित्रांनो, मुंबईमध्ये बिनजोड आहे आज बोहनोली या ठिकाणी. हे मैदान KTC लाईव्ह इव्हेंट्स या चॅनलवरती आहे आणि अशी माहिती मिळते की बकासूर आज त्या ठिकाणी गेलेला आहे आणि त्या ठिकाणी आज बकासूरची जी आहे ती बिनजोडची शर्यत होणार आहे. चर्चा चालू आहे, सगळीकडे तिकडे व्हिडिओ पडले आहेत, म्हणून म्हटलं नक्की खरं आहे का काय याच्या संदर्भात थोडीशी चर्चा करावी. कारण तुम्हाला माहितीच आहे की बकासूर परवा दिवशी पळाला होता 2 फेरे आणि बकासूरचा पैरा सगळ्यांना माहिती आहे की बकासूर आणि रोमन दादा ही जोडी पाळली होती. आणि आज बकासूरची चर्चा चालू आहे की बकासूर आज त्या ठिकाणी पळण्यासाठी गेलेला आहे अशी माहिती मिळते. मुंबईमध्ये दाखल झालेला आहे असं सांगण्यात येते. बघूया आता ते कितपत खरं ठरते, कारण की बकासूरची ज्यावेळेस शर्यत होईल त्यावेळेस समजेल. KTC लाईव्ह इव्हेंट्स या चॅनलवरती सगळ्यांची नजर लागलेली आहे आणि तिथले कोणी जरी असतील तर त्यांनी कोणी कृपया जरा फोटो वगैरे टाका बकासूरचा बॅनरला, इंस्टाला वगैरे ग्रुपला, म्हणजे समजेल किंवा माझ्या नंबरला टाका, नक्की समजेल. कारण की आत्ता सगळीकडे माहिती मिळते की बकासूर आत्ता मुंबईमध्ये दाखल झाला आहे बिनजोडसाठी खेळण्यासाठी. आज बिनजोड आहे बकासूरची अशी माहिती मिळते. बघूया ते कितपत खरी होते, कारण की आता सगळ्यांचं लक्ष जे लागलेलं आहे ते बकासूरवरतीच लागलेलं आहे. कोणासोबत जर जमली शर्यत तर कोणासोबत होऊ शकते, कारण की तुम्हाला माहितीच आहे की या बैलगाडा शर्यतीतला देव जसा 3 फेऱ्यामध्ये पोहतो तसा खूप दिवस झालं तो बिनजोडमध्ये पाळलेला नाही आहे. आणि बिनजोडमध्ये पाळण्यासाठी मुंबईचे प्रेक्षक आवर्जून वाट बघत होते बकासूरची. आणि 100% जरी नाही म्हणता येत नाही तरीही सांगू शकत नाही की बकासूर त्या ठिकाणी पळेल का, कारण की संबंध महाराष्ट्राचं लक्ष लागले त्या मैदानाकडे की बकासूर आज पळतोय का, बकासूरचा पायरा कोण असेल, बकासूरची शर्यत कोणासोबत असेल, बकासूरची शर्यत किती गोंड्यावरती असेल, याच्या संदर्भात थोडीशी लोकांना थोडीशी उत्सुकता लागलेली आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे बिनजोडचं शर्यत क्षेत्र म्हटलं की थोडेसे लोकसुद्धा एक आवर्जून बघतात, कारण की बकासूर त्या ठिकाणी गेलेला आहे. आणि बोहनोली या ठिकाणी ते मैदान आहे. KTC लाईव्ह इव्हेंट्स वारंवार सांगतोय त्या मैदानावरती लाईव्ह आहे. जिकडे तिकडे चर्चा चालू आहे. आता ती चर्चा खरी आहे का काय खोटे आहे का हेच काय समजणं झाले, कारण की मी मगाशीच थोडीशी मला अपडेट आली, काही जणांचे मेसेज आले, काही जणांचे कॉल आले की दादा जरा थोडीशी चौकशी करा की बकासूरची चर्चा चालू आहे की बकासूर मुंबईमध्ये दाखल झालेला आहे. मी इंस्टावरती मगाशी 1-2 पोस्टसुद्धा बघितली. मुंबईच्या बोहनोली मैदानामध्ये बकासूर पळणार आहे की काय, अजून नीट काय खरं नाही, 50% खरं की 50% खोटं हेच काय समजेना, परंतु समजेल. माझी नजर आहे त्या ठिकाणी KTC लाईव्ह इव्हेंट या चॅनलवरती. त्या ठिकाणी तर अजून तरी काय दिसला नाही खाली पळायला जाताना, मी बघतोय तरीही बघूया, कारण की लोकांनी सांगितलं आहे त्याच्यावरची थोडा तरी विश्वास हा ठेवलाच पाहिजे. कारण की कसं होतं 99% जरी खरं नसलं तरी 1% खरा असतोच, कधी खरा ठरतोच. आणि बघूया बकासूर आज जर बिनजोड पळाला तर कशा पद्धतीने पळेल, कोण असेल पायरा, का घोट सारजा आणि बकासूर पळते बरोबर आहे. घोट सारजा आणि भुंगा यांना बंदी आहे, काहीतरी थोडीशी त्या ठिकाणी त्यांना सांगितलं होतं की बंदी आहे त्या बैलांच्यावरती पळण्यासाठी. मग कोणासोबत होऊ शकते का, पुन्हा एकदा 10 सरकार यांचा सारजा पळत्यात का दोघंजणं, बकासूर आणि दोघं, बघूया. याच्याकडे उत्सुकता लागली. जर शर्यत बकासूर त्या ठिकाणी पोचला असेल तरचा विषय मित्रांनो. फक्त मी चर्चा करतोय की जिकडे तिकडे चर्चा चालू आहे की बकासूर त्या ठिकाणी मुंबईमध्ये जे बिनजोडचं शर्यत आत्ता चालू आहे बोहनोली या ठिकाणी KTC लाईव्ह इव्हेंटला शर्यत चालू आहे. बघा तिथं 2-2.5 हजार लोक बघतायत सुद्धा शर्यत. बघूया त्याच्याकडे लक्ष लागले कोणासोबत शर्यत जमेल बकासूरची. जर पळाला तर अजून काय खात्री फिक्स म्हणू नका की बकासूर त्या ठिकाणी आहेच म्हणून, फक्त तुम्हाला व्हिडिओ याच्यासाठी बनवतोय की चर्चा चालू आहे बकासूर त्या ठिकाणी पळतोय का नाही. जर पळाला तर मग शर्यत किती गोंड्यावरती होईल, काय होईल बघूया. पळाला पाहिजे मला वाटते. जर कोणाला माहीत असेल तर मला SMS करा, माहीत असेल तरच SMS करा. माझा नंबर माहिती आहे सगळ्यांना. बघूया सगळ्यांचं लक्ष आता KTC लाईव्ह चॅनलवरती आहे. अचानक कसा काय गेला बकासूर मला तेच काय कळणार नाही. तर थोडीशी खात्री, थोडीशी आपल्याला माहितीच आहे, थोडंसं काय ना काहीतरी हिंट मिळतेच की बकासूर त्या ठिकाणी पळेल म्हणजे काय. बघूया आता बोहनोली हे मुंबईत आहे का रायगडमध्ये हे मला माहीत नाही, परंतु त्या ठिकाणी आता शर्यत चालू आहे. ते बिनजोडचं शर्यत मैदान चालू आहे त्यांचं, आनंद घ्या. आणि जर तुम्हाला अपडेट मिळाली की बकासूरची शर्यत जमली म्हणून तर मी तुम्हाला सांगेनच नक्की की बकासूर कितल्या म्हणजे कोणासोबत पळणार आहे, कोणासोबत त्याची शर्यत जमली, थोडीशी माहिती मिळेल. कारण की गुपचूपच अशी माहिती मिळते की गेला आहे बकासूर. आता काय खरं काय खोटे समजेल. KTC लाईव्ह इव्हेंट या चॅनलवरती लक्ष आहे माझं, अपडेटवर लवकरच मिळेल तुम्हाला.